जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर हा व्हिडिओ बघून तुमच्या मनाला धक्का लागणार आहे। भारतामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांची आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जनवरी के महीने में अब तक 6 स्टूडेंट की आत्महत्या से कोटा में हड़कंप मचा हुआ है। टाइम क्या है कुछ सीखने के लिए, लगे पड़े कोडिंग सीखने, 3 लैंग्वेज सीख रहे हैं, अलग-अलग इंग्लिश छोड़ के। लेकिन जब प्लेसमेंट्स की बात आई तो सबको एप्टीट्यूड चाहिए, पर्सनालिटी चाहिए, इंग्लिश स्पीकिंग चाहिए। If the curriculum was a little bit diverse, if the engineering colleges in our country focused on our all-round development instead of functioning like a goddamn factory that is just mass-producing robots by killing their dreams and handing out degrees. Compete or die. विदेशी कंपन्या इथे येऊन लाखो कोटींचं प्रॉफिट बनवत आहे आणि यांच्यातील काही कंपन्या तर फक्त सोडा आणि साखरेचं पाणी विकणाऱ्या आहेत। पेप्सिकोला बघा, यांच्या लेटेस्ट आरओसी फायलिंगच्या हिशोबाने भारतामध्ये यांचा इयरली रेव्हेन्यू 8,000 कोटी आहे। कोका कोला इंडिया यांचा इयरली रेव्हेन्यू 12,800 कोटींपेक्षाही जास्त आहे। आणि दुसरीकडे तुम्ही आहात रोज न चुकता शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जात आहात, सर्व रूल्सला फॉलो करत आहात आणि सोबत एक आशा घेऊन आहात की जेव्हा मी कॉलेजच्या बाहेर निघेल माझ्या हातामध्ये एक ग्रॅज्युएशन डिग्री असेल, माझ्याकडे एक छान जॉब असेल, मी माझ्या आई वडिलांसाठी एक घर विकत घेईल, एक गाडी विकत घेईल, समोर चालून मी माझ्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवेल। पण तुम्हाला माहित तरी आहे की आत्ताची रियालिटी काय आहे? दुख है सर, क्या बोलूं, मैं अपने दुख और पीड़ा को किसी के पास सामना नहीं कर सकता हूँ सर। बहुत संघर्ष से पढ़ा, ट्यूशन पढ़ा के मैं 2012 से ट्यूशन पढ़ा के अभी तक मैं पढ़ाई किया हूँ और मैं कुछ भी हासिल नहीं कर पाया। In just 10 years, student suicides have doubled from 6,654 to 13,044. 14 जानेवारी 2025 चा लोकसत्ताचा हा आर्टिकल बघा। चंद्रपूरचा 17 वर्षीय रियान खान यांनी अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे हॉस्टेलच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली। आणि एवढंच नाही, 2023 मध्ये आलेला महाराष्ट्र टाइम्सचा हा आर्टिकल बघा। कृतिका चौहान नावाच्या 17 वर्षीय मुलीने 14व्या मजल्यावरून उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं। आणि या दोनच घटना नाही आहे मित्रांनो, एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार 2022 मध्ये रिपोर्ट केलेल्या विद्यार्थी आत्महत्यांचा आकडा 13,044 आहे। आणि या 13,044 विद्यार्थी आत्महत्यांपैकी सुद्धा 49% आत्महत्या या 5 राज्यांमध्ये झाल्या। स्टेट वाईज जर हा नंबर बघतो म्हटलं तर झारखंड मध्ये 824 विद्यार्थी आत्महत्या झाल्या, उत्तर प्रदेश मध्ये 1060, मध्य प्रदेश मध्ये 1340, तमिळनाडू मध्ये 1416 आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 1764 विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली।